नमस्कार, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आत्ता वाजलेले आहे 11, जस्ट कपडे झाले, स्वयंपाक वगैरे आणि आत्ता काढलेले आहेत मी भांडी घासायला। तर तुम्हाला मी दाखवते, त्यामुळे मी भांडी जास्त वापराय ठेवत नाही, कारण आपल्यालाच करावं लागतं ना, जेवढं लागते तेवढं ठेवायचं, बाकीचं स्टोरूममध्ये टाकून द्यायचं। ते दरवेळेस जास्त आमच्या इथं ऑफिस त्यामुळे वगैरे सारखं असतात आमच्या इथं, सारखं करावं लागतं आम्हाला क्लिनिंग वगैरे, त्यामुळे मोजकं जेवढं असेल ना तेवढं खरंच आमच्यासारख्यांना तर खरंच फायद्याचं आहे। आणि तुम्हाला वाटत असताना एवढं मोठं घर आणि एवढं रिकामं, पण तेच मला आवडतं। मी ते कसं मोकळं जरा आवडतं मला, जास्त भांडी वगैरे जास्त आवडत नाही मला, पण एखाद्याची आवड जास्त असते, वेगळी असते। तर असं चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू करा। तर मी तुम्हाला दाखवते कसं काय मस्त असं आमचा पसारा आहे आणि तो मला आवडायचा आहे, सो सॅड। तर चला, आणि मी आता रॅक हे रिकामं करून ठेवलं, भांडी काढून ठेवली आणि आता घासायची आहेत। तर आणि अगोदर म्हटलं बारकी भांडी घासून घ्यावं, बारकी भांडी घासली, नंतरनं मी लावली, नंतरनं डबे वगैरे काढले। आणि खरं सांगू का गाईज, हे मला करायचं नाही, इतकं कंटाळा येतो ना मला भांडी घासायचं। आणि ते मला पहिल्यापासूनच, मी 5 वर्ष झाले लग्नाला कंटिन्यू माझ्याकडे भांडी असतात। माझी दुःख बरी कहाणी कुणाचीच नसे माहिती का, म्हणजे घासतात, रेग्युलर असतात, पण ते ना असं मिळून असतं ना, पण तसं मला कोणच नाही मदत करत, कधीच नाही, कितीही कार्यक्रम असो हे असो, त्यामुळे मला खरंच। तर गाईज आता जस्ट भांडी घासून झाली, फ्रीज वगैरे पण क्लीन केलं आणि आता म्हटलं आधी फ्रीज लावून घ्यावं, कारण पसारा कमी होईल घरावरतीचा, किचनवरचा। आणि इतके पिंपल्स आलेत मला की सगळ्या चेहऱ्यावर पिंपल्सच दिसतात आणि त्यामुळे मग मी आता घेतलेलं आहे फ्रीज लावायला, कारण आनंदला डाळ खिचडी करायची आहे, त्यामुळे म्हटलं गॅस रिकामा जागा ठेवायला होईल, म्हणून त्याला आता म्हटलं फ्रीज केलं तरी आवरलं तरी बाकीचं नंतर ना आवरता येईल डबे, पण अगोदर हे तरी करावं लागणार आहे। तर हे पहा आमचं पसारा, माझे पाय भरपूर दुखायला लागलेले आहेत, इतक्या वेळ उभा राहून काम केलेलं। आता किती वाजले तर 12:45 झालेले आहेत, मी 10 वाजल्यापासून भांडी घासते एवढ्या वेळ उभा राहून, त्यामुळे मला आता पाय दुखायला लागले। आता एकदा जो मी बसले, जेवण पण नाही केलं, तर असले ठसतं असं अंग इतकं दुखतं, रात्र असलं डेंजर दुखलं। तर आता मला असंच होणार आहे, पण अगोदर हिला खायला घालावं लागेल काहीतरी आणि मग हे करावं लागेल, त्याशिवाय मला पर्याय नाही। तर चलो, तर माझं फ्रीज आवरून झालेलं आहे, पण आमचा उंदीर परत फ्रीजवरती चढणार आहे, पण काय करणार, आवरून तर घ्यावं लागेल। आणि आवरून झालेलं आहे, आता पिल्लूसाठी काहीतरी करते, पण अगोदर ते किचनवरचं पसारा कमी करते, त्याशिवाय मला सुधारणार नाही। तर आत्ता डबे वगैरे लावले, घासून काढलेले होते म्हणून लावून घेतलं, कारण सगळं मग म्हटल्यानंतर ना पसारा दिसत होता त्यामुळे। आणि आत्ता आवरलं, जेवण केलं अगोदर, 2 वाजले, मला सकाळची टॅबलेट आहे आणि मला लक्षातच नाही, मी इथं चेअर ठेवली नाही, म्हणून सगळ्या हॉलमध्ये नेऊन ठेवलं तिथं। मी म्हटलं आता इथे यावं आणि बसावं आणि मग नंतर हे करावं। आणि मी कालच कपट आवरला होता वरचा, पण आमच्या शेटने बघितलंच का, जिमला गेले, बॅग्स तिथं ठेवल्या, शूज वगैरे पण। आणि हां, मला बरेच अनबॉक्स करायचे आहेत जे की मी ऑर्डर केलेले आहेत, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पहा। आणि आता माझं आवरलेलं आहे, पिल्लूला खाली घेऊन यायचं आहे, पण मला माझा चेहरा इतकाही दिसतोय ना, मला जायचं होतं थ्रेडिंगसाठी पण, आणि सगळे पिंपल्स आलेले आहेत। तर आता आनंदीला आणायचं, झोपी लावायचं, त्यातून मी गादी धुतली होती, आनंदीने टेरेसवरती होत्या, ते परत तिथे खाली पाडली, परत त्याला धूळ
इतकं त्याचं फॉर्म बाहेर पडतो. एक तर त्याचं डोकं नको झालं होतं मला. आणि माझ्याकडे 2 बेडशीट आहे, ते येलो कलरचं जे रेग्युलर यूज करत होते मी ती, आणि अगोदरचं एक. मग म्हटलं त्याच्यात आता त्याला नुसतं टिप टाकून आपली खोळ करावी आणि मग नुसतं नवीन वरून टाकावं बेडशीट. कारण त्याचा फॉर्म पडला तरी एवढं सगळं आवरलं आहे तर खाली जाऊ नये म्हणून असं माझं चाललेलं आहे. बेडशीट दोन्ही पण धुवून घेतलेले आहेत काल मी. आता मग त्याला म्हटलं टिप मारावी. 2 वाजलेले आहेत आणि त्यातून मला पुस्तक पण वाचायचं आहे. मी वाचायला सुरुवात केली पण माझं काही फास्टली होईनाच आहे वाचणं. आणि मला काय 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 त्यात नक्की काय असं मला हे होतं आहे, कधी संपणार असं होतं आहे. पण ते लवकर संपणार नाही. आणि एवढ्यातनं वाचण्याची प्रॅक्टिस नाही आहे का लिहिण्याची प्रॅक्टिस नाही, 5 वर्ष. तर त्यामुळे वाचायला पण जरा कठीणच येते. आणि असं लिहायचं काय म्हटलं तरी असं आठवून ठेवलं. एवढी माझी मेमरी ही झाली आहे, लॉस झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टीतून मेमरी माझी फक्त त्या भांडी घासण्यातच आलेली आहे असं मला वाटायला लागलं. माझ्यावर तर स्वतःचा कॉन्फिडन्स हा लो झालेला आहे का काय माहिती. कारण मला दुसरी कामच नसतं, हे भांडी घास, फरशीपूस, झाडू असं वगैरे. प्रत्येक बाईला तसंच असतं, मला प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि माझी वेगळी जरा सिस्टीम आहे. आणि इतके दमले ना मी सकाळपासून ते भांडी घासून वैताग आला माहिती का. असं कोणीतरी असल्यानंतर ना मदत करणं ही आपली अपेक्षा असते, पण असून न असल्यासारखं करणं ना मग असं ही हालतं आपलं. म्हणजे माझं तुमच्या बाबतीत होतं का असं काय माहिती. होतंच असून ना, कारण प्रत्येकाचं सगळ्यांचं असंच असतं ना. पण काय करणार, कुणाला तक्रार करणार असं होतं ना. तर आणि आनंदीला आवाज दिला होता तरी आनंदी काय आली नाही आहे. माझं काय आवडून झालेलं आहे, पण तिला एकदा झोपी लावलं ना म्हणजे माझं टेन्शन जातं, म्हणजे 4-5 वाजेपर्यंत. कारण बघ इकडे तिकडे फिरणे, हे करणं ते करणं, त्यापेक्षा मग ती झोपी केलेलं भारी पडतं. आणि इकडून ऊन आहे ती असं होतंय ना, चेहरा माझा वेगळाच हे होतं, असं चमकतं एकदम असं. तर असं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला अनबॉक्स असेल तर नक्की कंटिन्यू करा आणि पहा आणि भरभरून असं प्रेम द्या. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, बाय, टेक केअर.